मित्रांनो, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहा पाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं. गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं. दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत. ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच. मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. मुळात हे सरकार, खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते. त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं. 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं. आम्ही कधीही काँग्रेसनी, तत्कालीन आम्ही सत्ताधारी म्हणून, ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही. पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा हाकायचा आणि काम करायचं आहे. त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं, हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे. मला सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केली. प्रचंड शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे. कापूस सोयाबीनच्या संदर्भात काही नेते बोलतील, पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात कर होता तो 11% शून्य केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. लांब धाग्याचा कापूस हेक्टरी 30 क्विंटल घेण्याचा आता नवीन सुधारित जी आर आणला, तरी त्यामध्ये विदर्भातील अनेक शेतकरी जो सीसीआयला कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही. म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडून होतो आहे. दररोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज 8 शेतकरी आपल्याला दिसत आहे. खरं तर देशभरामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014 पासून, पण त्यातील 38.5% शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना घुसणावं आहे का, हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या NCRB आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1,183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी 7 प्रमाणे होता. म्हणजे 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना